भाई. तर मग कसं वाटतं फायनल. तर स्वागत आहे काही तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस थोडा स्पेशल आहे. माझा फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड, तर तो आज बाईक घेणार आहे. तर त्याच्या आज बाईकची डिलिव्हरी आहे. सो आता आम्ही निघतो आहे. त्याला पहिल्यांदा पिक करू घरातून त्याच्या. मग तिथून मग अजून एक आमचा मित्र आहे, तर त्याला अजून माहितीच नाही की बाईक वगैरेची डिलिव्हरी आज तो घेणार आहे. तर त्याला काहीच आयडिया नाही आहे. तर त्याची रिॲक्शन पण मला जरा कॅप्चर करायची, त्याची बघू आता त्याला किती मोठा सरप्राईज मिळते. तर आता आधी त्याला मित्राला घेऊन येऊ जो बाईक घेणार आहे, त्याच्यानंतर मग त्याला घ्यायला जाऊ आणि त्याची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवतो कशी आहे. चला तर भेटू लवकर. अजून एक गोष्ट म्हणजे मी त्याला एक छोटं गिफ्ट पण घेतलं आहे, गार्डियन बेल. तर हे तर माहिती असेल, जे बाईक वगैरे चालवतात त्यांना माहिती असेल गार्डियन बेल काय असतं. हे छोटंसं गिफ्ट आहे. बघू आता हे लावलं कसं वाटतं. फायनली आम्ही पोहोचलो आहे शोरूममध्ये. तर बाकी सगळे तर गेलेत आतमध्ये. आता तो माझा मित्र आहे, त्याला तुम्ही आणायला चाललो आहे. त्याला काही माहीत नाही, तर बघू आता पटकन त्याला पण आणायला जाऊ. One eternity later. स्वप्नील, तुझी रिॲक्शन ब्रो. बघा ह्याला सांगितलं नाही आणि बघा. स्वप्नील कसं वाटते? कसं वाटते बघा. डील काय ठरली होती, बाईक घेतल्यावरती कवर फ्री देणार आहे. स्वप्नील कवर देतो ना. भाई तर मग कसं वाटतंय फायनली 2-3 वर्षानंतर बाईक घेतलेली आहे. सगळ्यात जास्त शॉकमध्ये तर तो माणूस आहे. डोंबिवलीचं फेमस गणेश मंदिर. तर इकडे चालू आहे पूजा. स्वप्नील हाय कर ना. तर फायनली पूजा वगैरे सगळी डन झाली बाईची. कसं वाटते बाई शेवटी फायनली? एक नंबर वाटते. तरी 2-3 वर्षापासून प्लॅनिंग होतं. बिचारा स्वप्नीलला खूप सतवलं यांनी. आज घेते उद्या घेते आणि सांगतच नव्हतं बाई कधी घेते. आणि स्वप्नाच्या शिवाय पण खूप बाईक. फायनली बाईला स्वप्नीला सरप्राईज मिळाले. मला हा स्वप्नील हा. आता पार्टी पेंडिंग आहे बाई. पार्टी बघ आता काही देतेस काय रे? पार्टी आजच नाही यज्ञेश, आजच पार्टी पाहिजेत. तर चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मॉडिफिकेशन करणार आहे भाई. बघा मॉडिफिकेशनचे ब्लॉग पण येणार आहेत मस्त. तुम्ही वाट बघा. जसे पैसे हळूहळू गोळा होतील तर चला आता भेटू. बाय.